नमस्कार. गणेशाला आणि शारदेला आणि ओंकार स्वरूपाला वंदन केल्यानंतर ज्ञानेश्वर महाराज आपल्या सद्गुरूंना म्हणजे आपले मोठे भाऊ जे निवृत्तीनाथ आहे त्यांना नमस्कार करत आहेत. मज हृदयी सद्गुरू जिणे तारिलो हा संसार पुरू म्हणून विशेष अत्यादरू विवेकावर. माझ्या हृदयात सद्गुरू आहेत ज्यांच्यामुळे हा संसार मी तरून गेलेलो आहे आणि म्हणून त्यांच्याबद्दल मला विशेष आदर आहे. आणि तो आदर असल्यामुळेच इनडायरेक्टली माझा आदर सत असत विवेक बुद्धीवर पण आहे, कारण की ती बुद्धी सद्गुरूंनी दिलेली आहे. आणि त्यामुळेच सद्गुरूंची जी शक्ती आहे ती माझ्याकडनं योग्य वेळी योग्य शब्द बोलून घेईल आणि मी तर आत्मानंदात जाईनच, पण जे ऐकणारे आहेत ते पण या आत्मानंदांमध्ये जाईल. सगळीकडे स्वानंदबोध पाठण निर्माण होईल, सगळ्यांना आत्मज्ञान होईल आणि हे जग एकदम स्वानंदबोध पाठन म्हणजे सगळे आत्मज्ञानात विलास करायला लागले असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि खरंच त्यांच्याबरोबर जे कोणी राहिले त्यांना ते अनुभवाला आलेलं आहे असं दिसतंय. म्हणजे ठीक आहे. तर आपल्या इथे तर सगळ्यांनाच माहिती आहे की तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. की त्या गुरुलाच पहिली गुरु समजा आई आहे, बाबा आहे, आजी आजोबा आहे. नंतर आपल्याला विशेष सद्गुरू मिळतात. पूर्वी 7व्या वर्षी 6व्या वर्षीच गुरुकुलात जावं लागायचं. तसं आता पण होऊ शकतं की आपण आईबाबांचं ऐकलं की आजूबाजूचा समाजसुद्धा तसा चांगला स्वानंदबोध पाठण निर्माण झाला असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहेत. तर तसा समाज निर्माण झाला तर काय, मग काय, तर सगळीकडे चित्तविलासवाद विवेकवाद सगळा निर्माण व्हायला, सगळीकडे सगळं छानच व्हायला लागेल आहे की नाही. सगळीकडे शाश्वत विकास लक्ष प्राप्त होतील, सगळ्यांना सगळ्या आवश्यक वस्तू व्यवस्थित मिळतील आणि सगळे त्यानंतर आत्मज्ञानाच्या मागे लागतील, 24 तास भगवंताची सेवाच करतील. हे घडू शकतं सद्गुरूंनी दिलेल्या विशेष विवेकबुद्धीमुळे. आणि त्यामुळेच त्या सद्गुरूंना माझा प्रणाम असं ज्ञानेश्वर महाराज म्हणत आहे.